मेरी ताकत और मेरी घमंड को चूर चूर कर दिया। अब मैं नींद में भी शिवाजी भोसले से मिलना नहीं चाहता। औलिया दिलशाही बड़ी बेगम बनती है क्या? उस गद्दार ढक्कन को लाने के लिए एक भी मर्द नहीं इस दरबार में लाल थे। इसी मर्दांगी पर शिवरायांचा पलक्यावर मोठा विश्वास होता का? त्यांचे कार्यस्थळ माझी जवळचे संस्कार आणि शिक्षण आज सर्वच माता पितांना वाटते आमच्या घरात शुभा जन्माला हवेत. अरे पण कसे घडणार शुभा? कशा घडणार जाऊ? कारण आमच्या घरी तर माझा राणीच नाहीये. आमच्या घरात आहेत ना, आहेत मम्मी मॉम. कसे होणार संस्कार? आज आमची माता मुलांना जवळ घेऊन न बसता टीव्ही समोर बसते, मालिका बघते आणि त्याचे अनुकरणही करते. मग सांगा ना कसे होतील संस्कार? पूर्वीच्या महिलांकडे बघा जरा, वाचक होत्या, एकत्र कुटुंब पद्धती होती. आई वडील आजी आजोबा लहान मोठे भावंडे होते, सगळेजण एकत्र जेवणाला बसायचो, चर्चा घडायची. पण आज मी विभक्त कुटुंबाचा स्वीकार केला. आमच्या म्हाताऱ्या आई वडिलांचा बोलणं आम्हाला कमीपणाचं वाटू लागलं का? आम्ही सुशिक्षित झालो, शिक्षणाच्या नावाखाली आई वडिलांचा अपमान करू लागलो. आज जाऊ पाहिजे पण तिच्यावर संस्कार करणारे आई वडील नाही पाहिजे. आज सगळीकडे एकच चर्चा रंगते, मुली परधर्मीयांसोबत पळून जातात का? कारण काय आहे? कारण तिच्यावर संस्कार करणाऱ्या वृद्धांनाच आम्ही घराबाहेर काढतो किंवा आम्ही तरी घराबाहेर पडतो. अरे का काय एवढा मोठा त्याग? ती आई बापाचा, बापाना मुलाला शिकवलं, मग नोकरी लागली, मग छोकरी मिळाली, मुलगा कधी तिच्या प्रेमात त्या म्हाताऱ्या आई वडिलांना विसरला. हेच त्या वृद्धांना कळत नाही. म्हातारपण जवळ आलं, काठीचा आधार घ्यावा लागला आणि त्याच वेळी सुनांना वृद्धाश्रमात टाकले का? तर वृद्ध सगळीकडे पसारा करून ठेवतात. राजा तुम्ही पुढे हो. विशाल गडगथा. जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत एकाही कोणी मला पुढे जाऊन देणार नाही. बाजी राजा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा वशीलदार जगलाच पाहिजे. राजा हाती लागेल कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं. अरे प्रेम करा बाजी सारखं, वीर तानाजी सारखं, एका रातीत 60 मावळे घेतो म्हणणाऱ्या त्या फरंदाज सारखं. आणि तसंही नसेल जमत तर प्रेम करा जिजामाता सारखं. त्या मातेने आपलं सर्वस्व देवधर्मासाठी अर्पण केले. असे कसे प्रेम केले असेल त्यांनी? आणि आज आम्ही काय करतो? महाराजांचे पाऊल ज्या गडगोटावर पडले ते स्मारक असले पाहिजे. आणि आज आम्ही तर समुद्रात स्मारक उभे करायचे ठरवतोय आणि गडकोटांकडे मात्र दुर्लक्ष करतोय. हे पाहून असं वाटतं की हे कुठतरी चुकते. आम्ही आमच्या गाडीवर अभिमानाने लिहितो राजे शिवराज छत्रपती. अरे बघतोस काय मुद्रा कर, पण तीच गाडी संध्याकाळी एखाद्या बिअर बार समोर उभे असताना पाहून हे वाटतं की हे कुठतरी चुकतंय. जय भवानी, जय भवानी.